मित्र हो, कोकण म्हटलं की तिथली निरनिराळी मंदिरं, निसर्ग सौंदर्य, शांत आणि रुपेरी समुद्र किनारे, हे सर्व वातावरण इतकं मनमोहक असतं की कोकणात आल्यावर घरात पाय काही थांबत नाही। त्यामुळे आताही आपण निघालेलो आहोत हे सर्व काही आपल्या डोळ्यांनी टिपण्यासाठी। आपण आज जी ठिकाणं पाहणार आहोत त्यामध्ये ऐतिहासिक मंदिरं आणि निसर्गाचा आविष्कार यांचा समावेश होतो। त्यामुळे हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की बघा आणि सुरुवात करूयात आपल्या आजच्या व्हिडिओला। आपण इकडनं वेळणेश्वरकडनं आलो, त्याच्यानंतर आपण इथे काळभैरव मंदिर आहे आगरी साखरचं, तिथे गेलो होतो आणि इकडे कोकणातल्या प्रवासादरम्यान माझ्या मनाला भावलेली एक गोष्ट म्हणजे इथली मंदिरं। आपण इथल्या कुठल्याही मंदिरात गेलो ना तर आपल्या नजरेत भरते ती पहिली इथली स्वच्छता आणि देवतांना वाहिलेली रंगबिरंगी फुलं। त्यांची मांडणी अगदी पद्धतशीरपणे आणि सुसंगतरित्या केलेली पाहायला मिळते, त्यामुळे त्या देवालाही एक सुंदर साज चढलेला पाहायला मिळतो। नाव काय तुझं? काय? सनी पालशेतकर। हो, म्हणजे त्याचे पालशेत गाव आहे, तुम्ही तिकडचेच का? नाही नाही, ते वेगवेगळे आडनाव आहेत ते। हो, ते वेगवेगळे पालशेतकर। थँक्यू सनी, आम्हाला तू सांगितलंस की इकडे घाट आहे ना, आणि काय 3 किलोमीटरवर अजून हेदवीचं मंदिर आहे। अच्छा, बघू आता बामणगड कशी आम्हाला पाहायला मिळते। चल येऊ, बाय। हो हो हो, चालेल, चल बाय। आपण इकडनं वेळणेश्वरकडनं आलो, त्याच्यानंतर आपण इथे काळभैरव मंदिर आहे आगरी साखरचं, तिथे गेलो होतो आणि इकडे पुढे हेदवीला जायचा रस्ता आहे, जिकडनं आता आपण हेदवी आणि बामणगड करणार आहे। कोकणात प्रवास करताना आपल्याला कधीही थकल्यासारखं वाटणार नाही, कारण इथली हवा शुद्ध आहे, वातावरण शांत आहे, कसलाही विनाकारण गोंगाट नाही किंवा प्रदूषण नाही। त्यामुळे हे असंच यापुढेही जपलं गेलं पाहिजे। वेळणेश्वराहून फक्त 3 किलोमीटरवर हेदवीचं मंदिर आहे। हेदवीच्या गणपतीचा व्हिडिओ याच्या आधी आपण केलेला आहे, तेव्हा त्याच्या व्हिडिओची लिंक आम्ही आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे, तेव्हा तो व्हिडिओ आपण नक्की पहा। इथे जवळच आलो आहे, मेनली आपल्याला हेदवीचं बामणगड या व्हिडिओमध्ये कॅप्चर करायचं आहे, मात्र जवळ आलो आहे म्हणून बापाचं दर्शन करून आपण बामणगडला निघूयात। हेदवीचं मंदिर उतरलं की खाली लगेच 2 मिनिटाच्या अंतरावर स्वामी समर्थांचा मठ आहे आणि त्या मठाच्या इथे आता आपण आलो आहे। मठाच्या आत प्रवेश करायच्या आधीच इथे आपल्याला गणेशाच्या मूर्ती दिसत आहेत, म्हणजेच अष्टविनायकातील सगळ्या गणपती इथे आहेत। आणि आता हे पाहून आपण मंदिरामध्ये आत प्रवेश करूयात।
आता आपण स्वामी समर्थांच्या मठामध्ये आहोत. कोकणातल्या मंदिरांचं वैशिष्ट्य म्हणजे इथली नीरव शांतता आणि स्वच्छता. मंदिराचा गाभारा संगमरवरी आहे आणि अतिशय शांत आणि स्वच्छ असं इथलं वातावरण आहे. इथे आल्यावर प्रत्येकाला इथनं उठूच नाही, शांत बसावं असं वाटावं, असा सुंदर आणि शांत हा परिसर आहे. आता हा स्वामी समर्थांचा मठ आपला पाहून झाला आहे आणि पुढच्या प्रवासाला सुरुवात करूयात. चला. आता आपण पोहोचलो आहोत बामणघळ या ठिकाणी. इथे पोहोचल्यावर समोरच उमा महेश्वराचं मंदिर पाहायला मिळतं आणि त्याच्या शेजारी असलेला अथांग समुद्र आणि समुद्राच्या प्रचंड मोठ्या लाटा धडकी भरवणाऱ्या वाटतात. हेदवी येथील बामणगड इथे आता आपण आहोत आणि या बामणगडच्या इथे एक उमा महेश्वराचं मंदिर आहे. तिथलं दर्शन घेऊन या मंदिराच्या मागे असलेल्या बामणगडला आपण पाहायला जाणार आहोत. निसर्गाचा हा आविष्कार पाहायला मिळतो तो गुहागर तालुक्यातील हेदवी नावाच्या समुद्रकिनारी. अहिल्याबाई होळकर यांनी बांधलेल्या उमा महेश्वर मंदिरामागून डोंगराच्या कडेने एक अवघड वाट आपल्याला बामणगळीपर्यंत नेते. इथे उडणारा प्रचंड मोठा पाण्याचा फवारा मुख्यत्वे करून पावसाळ्यात खूप जास्त प्रमाणात पाहायला मिळतो. आणि या उमा महेश्वर मंदिराच्या मागेच एक निसर्गाचा चमत्कार असणारी एक घळ आहे, जिला बामणघळ असं म्हणतात. हिला हे नाव पडलं कारण की पूर्वीच्या काळी एक ब्राह्मण व्यक्ती त्या घळीमध्ये पडले होते आणि त्यामुळेच या घळीला बामणघळ असं नाव पडलं. आणि हीच आहे ती बामणघळ ज्याबद्दल आपण बोललो होतो. हो, कसा आवाज येतोय पाणी आत घुसल्याचा. हळू. ओ माय गॉड. ओई गो. हो, कसलं डेंजर पाणी उडतंय. ही घळ 35 फूट लांब, 20 फूट खोल आणि 1 ते 2 फूट रुंद आहे आणि त्यामुळे आपण जर तिथे गेलात तर इथे ही घळ जपून बघायला हवी कारण की तिथे पाण्याचा जोर हा प्रचंड असतो. बामणघळ म्हणजे निसर्गाचं अचंबित करणारं एक आश्चर्य आहे, ज्यात समुद्राने दगडाला कापून एक खोलगट अशी घळ बनवली आहे. या घळीत समुद्राचं पाणी वेगाने घुसतं आणि नंतर ते तितक्याच उच्च दाबाने घळीच्या बाहेरपर्यंत येतं. भरतीच्या वेळेला तर इथल्या पाण्याचं अगदी वरपर्यंत म्हणजे 30 ते 40 फुटांपर्यंत फवारे पाहायला मिळतात. इथे या बामणघळीचे आणि या परिसराचे आपल्याला ड्रोन शॉट घ्यायचे होते, मात्र हवेचा जोर इतका आहे की ड्रोन काही टेक ऑफ घेत नाही आहे, त्याच्यामुळे ड्रोन शॉट घेणं आपल्याला पॉसिबल झालं नाही आहे. आता बामणघळ पाहून आपण पुढे निघालो आहोत अशा गणपतीच्या दर्शनाला ज्याने गुहागर परिसरात आलेला पूर थांबवला होता आणि तो गणपती म्हणजेच उफराटा गणपती.
व्हेज थाळी ऑर्डर केली. ह्याच्यामध्ये मला 2 भाज्या आल्या, कोबीची भाजी, ओल्या मसूरची भाजी, डाळ भात, ताक, लोणचं, मीठ, गुलाबजाम आणि पापड. आणि मी आधी कोबीची भाजी टेस्ट करते. कोबीमध्ये हरभऱ्याची डाळ आणि खोबरं पण आहे. खोबरं टाकल्यामुळे त्याला खूप टेस्ट आली आहे. आणि मसूर, प्रॉपर कोकणी मसाला वापरला त्याला टेस्ट येते. दोन्ही भाज्यांचा वेगळा टेस्ट होता. मस्त. चपाती मेथी खूप छान आहे, एकदम सॉफ्ट, घरातल्यासारखे, खूप मस्त. डाळ पण एकदम प्रॉपर शिजली आहे. मस्त जेवण. हॉटेलचं नाव आहे वाडेश्वर विहार हॉटेल सुब्रत. हा शोधला आम्ही संध्याकाळपर्यंत हॉटेल. आता लगेच आम्हाला इथे भेटले आणि जेवण फार छान आहे. तेव्हा आता जेवण करून आपण हा व्हिडिओ इथे थांबवूयात आणि लवकरच भेटूयात आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. निसर्ग आणि देव या दोघांच्याही शक्ती अनाकलनीय आहेत, पण त्या अस्तित्वात आहेत याचा साक्षात्कार आज या ठिकाणांना भेट दिल्यावर आला. हा व्हिडिओ आता आपण इथे थांबूयात आणि भेटूयात पुढच्या व्हिडिओत अशाच कोकणातील सुंदर नव्या ठिकाणी.